मोठं शोरूम, मोठ्या गाड्या आणि फुटपाथवर कब्जा. पादचारी कुठून चालणार हा प्रश्न पुणेकरांचा. पुणे-सोलापूर रस्त्यावर 93 मॉलच्या समोर BT कवडे चौकात दुचाकी शोरूमवाल्यांची ही दादागिरी रोजच चालू आहे. फुटपाथवर गाड्या लावून ठेवायच्या आणि पादचारी रस्त्यावर. मग पादचाऱ्यांचा अपघात झाला तरी चालेल, शोरूमवाल्याला काय करायचंय? त्याचं दुकान चाललं म्हणजे झालं. आणि पोलीस मात्र डोळे झाकून बसलेले. हा प्रकार या चौकात रोजचाच. वानवडी वाहतूक पोलीस दिवसभर इतर वाहन चालकांवर कारवाई करताना दिसतात. पण गंमत बघा, शोरूम समोरील बेशिस्त वाहनांकडे मात्र जणू काही डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. गोरगरीब वाहन चालकाकडून जरा कुठे नियमाचे उल्लंघन झाले की लगेच दंडाची पावती. पण हे शोरूमवाले दिवसभर नियम तोडतात तरी कारवाई नाही. मग सवाल उठतो, अहो साहेब, नियम गरिबांसाठीच आहेत का? पुणेकरांचा थेट आरोप. पावत्या गोरगरिबांकडूनच आणि शोरूमवाल्यांकडून हप्ते घेतले जातात का? पुणेकर ओरडून विचारतायत, हे काय चाललंय? सर्व नियम फक्त गरिबांसाठीच आहेत का? मोठ्या शोरूमवाल्यांकडे प्रशासनाचे डोळे का झाकले आहेत? पादचारी रस्त्यावर चालताना आपले हक्क मागत आहेत. म्हणूनच पुणेकर म्हणतात, न्याय आहे की फक्त हप्त्याची सत्ता? या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा व्हॉइस ऑफ लोकसुराज्य. आमच्या चॅनलला लाईक, फॉलो, कॉमेंट, सबस्क्राईब करा. तसेच शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.